मुलीला असं वाटलं आपण लग्न करून घ्यावं तर हिच्यासोबतच घ्यावं म्हणलं. लग्न करावं तर हिच्यासोबतच करावं म्हणलं. कामाला जिंकलेला बाबा, भगवान शंकरासमोर मी पणा गावलेला बाबा, भगवान शंकरासमोर, भगवान विष्णू समोर मी पणा गावलेला महाराज होता. त्याने सांगितलं आपण लग्न करायचं म्हणले. लग्न उद्या परवा पुढच्या वर्षी हे नाही म्हणले, ऋतू लग्नाचा नाही, पावसाळा चालू आहे, परंतु लग्न आपण करायचं ठरलं. आणि ठरल्याबरोबर बाईला काय आवडते मी म्हणत नाही, नारद मुनीचं म्हणणं आहे बाईला सुंदरता आवडते. म्हणजे स्त्रियांना सुंदरता आवडते. सुंदरता आवडते म्हणूनच सोनं 1.5 लाख झालं काय आणि 2 लाख झालं काय, पुढच्या वर्षी मला तोळाभर पाहिजे म्हणल्यावर पाहिजेच पाहिजेत असा जो हट्ट धरतात. कशासाठी? केवळ सुंदर धरण्यासाठी. बाईला कुंटनभर सोनं आणून द्या, किती? कुंटनभर. तिचं मन समाधान होईना. मी म्हणा भगवान शंकर म्हणतात कशासाठी? फक्त जगामध्ये आपलं नाव व्हावं, आपली सुंदरता वर्णन करावी, आपलं कुठेतरी मोठेपणा व्हावा, असंच आहे. परंतु त्याच बाईला सांगा, बाई तुला कुंटनभर सोनं देतो, परंतु सनग देतो, लेवायचं, मजाच पुढे बसायचं, मजाच पुढे दाखवायचं, मजाच पुढे लिहून राहायचं, घराच्या बाहेर जायचं नाही. बघा कुंटनभर सोनं घेते का बाई? काय उपयोग तुमच्या सोन्याला चुलीत घाला म्हणते. का हो महाराज? जगाला जर आमचा मोठेपणा दिसत नसेल, जगाला जर आमचा वावा करावा वाटत नसेल, स्तुती जगाने करावं असं जर आम्हाला वाटत नसेल, तर काय करून काय फायदा हो महाराज? काहीच फायदा नाही. असं ज्यावेळेस म्हणतात, तसं नारद मुनीने त्या विश्ववहिनीची सुंदरता बघितली, आपण लग्न केलं पाहिजे असा त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण झाला. आणि सुंदरता आवडते स्त्रियांना, म्हणून जगामध्ये जर कोणी सुंदर असेल तर कुठली स्त्री नाही, कुठला पुरुष नाही, कोणापुढे? भगवान महाविष्णू पुढे सुंदर कोणीच नाही. आपण त्याचे प्रिय भक्त आहोत. तिथे गेलं पाहिजे म्हणले. पुन्हा त्यांनी कुठे गेलं? वैकुंठाला गेले. वैकुंठाला गेल्याच्या नंतर सांगितलं देवा मला लग्न करायचं म्हणले. नारदा आताच गेलास म्हणले, इथून कामाला जिंकलो, वासनेला जिंकलो, क्रोधाला जिंकलो म्हणलास, आणि आता लग्न करायला निघालास, हे काय आहे म्हणले? हा, जसं अर्जुन गेला होता कशाला महाराज? संन्यास घ्यायला गेला आणि लग्न करून आला होता. कोण? अर्जुनानं संन्यास घ्यायला म्हणून गेलं, जाताना ती लग्न कोणाला घेऊन आलं? देवाच्याच बहिणीला घेऊन आलं. घेऊन आलं होतं की नाही महाराज? अशा पद्धतीनं त्यावेळेस उदाहरण देऊन सांगितलं, नारदा संतांच्या मनामध्ये एवढा लवकर सुंदरतेचा मोह होऊ नये सांगितलं. पण ते तुमचं शास्त्र तुम्ही बाजूला ठेवा म्हणले, परंतु ऐकायला तयार नाही. कारण का? त्याच्या चित्तामध्ये, नारद मुनीच्या चित्तामध्ये या विश्वमहिमेचं रूप बसलं होतं. आणि ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं, बाबा एकदा जर चित्त स्त्रीकडे असो, धनावर असो, आणि कुठलं मान सन्मानावर असो किंवा पदावर असो, जर चित्त आपलं जडलं, दुसऱ्याचं चलू देत नाही. चित्त आराधी स्त्रियेचे तिये संगे नाचे, माकड गारुड्याचे होय जैसा. मी म्हणत नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी वही ठेवलं ही ज्ञानेश्वरीमध्ये. जर चित्त अडकलं, जसं माकड कैकड्याचं आणि गारुड्याचं, इकडून उडी मारलं की तिकडे मार म्हणते, तिकडे मार म्हणले की इकडे मार म्हणते. का हो महाराज? त्याचं चित्त त्याला न खायला गेल्यामुळं त्याच्याकडे गुंतून राहते. उडी मारलं तर खायला देते गारुडी, नंतर घेत नाही. मग खायला जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण उडी मारलं पाहिजे, हे चित्तामध्ये त्याच्या बसते. म्हणून तशा पद्धतीनं नारदांनी सांगितलं, जेव्हा तुमचे शास्त्र पुराण वेद मला काहीच माहित नाही म्हणले, आता मला लग्न करायचं म्हणजे लग्नच करायचं आहे, काही करायचं नसलं, परंतु तरी 4:30 वाजताच करायचं आहे म्हणले. कोरोनात केल्यावर, कोरोनात लग्न कसं केले महाराज? 4:30 वाजता. कोणी कुठं तर कोणी कुठं. तशा पद्धतीनं देवाने म्हणलं, मी काय करू सांग? मी काय लग्न पत्रिका वाटू तुझे, का तुझा अक्षदा वाटू? मी काय करू सांग म्हणले. माझा आवडता भक्त आहेस, मान्य आहे, मला काय काम काय सांग म्हणले. त्यावेळी सांगितलं काहीच नाही, माझं कल्याण व्हावं तुम्हाला वाटते देवा? वाटते. माझ्या भक्ताचं कल्याण व्हावं, मी सगळ्यांचंच कल्याण करतो म्हणले. आणि ज्याला भक्ताचं कल्याण करायचं नाही त्याचा काटा सुद्धा मी काढतो म्हणले, पण कोणाला कळू देत नाही. तसं माझं कल्याण करायचं आहे की नाही देवा? आहे. मग तुम्ही काय करा, तुमचं रूप मला द्या, जेणेकरून ती विश्वमोहिनी मोहून जाऊन माझ्यासोबत लग्न करेल, एवढी कृपा करा देवा. 16,108 केला, तुम्हाला कोणी काही म्हणलं नाही. एक तरी करू द्या, विनंती केली. आणि त्या भगवंताने मात्र विचार केला, कुठेतरी आपला भक्त बिघडला, कुठेतरी मोहामध्ये पडला, कुठेतरी चित्त ह्याचं सुंदरतेवर अडकून बसलं. विचार केला आपण काहीतरी लीला केली पाहिजे. एक तर हे
भक्ताचं नुकसान बी न झालं पाहिजे आणि याचं मनोरथ बी पूर्ण झालं पाहिजे. म्हणून देवाने काय केलं, आपलं रूप त्याला दिलं. नारद मुनीला आपलं रूप दिलं, पण इथून खाली सगळं भगवंताचं रूप दिलं आणि इथून वरी माकडाचं रूप दिलं. आता लग्न कसं करावं महाराज? लग्न जर करायचं झालं तर सुंदर मुलगा पाहिजे, सुंदर मुलगी पाहिजे. आणि वराडी समजा माता पिता सुंदर मुलगा बघतात, सुंदर मुलगी बघतात, सगळं बाह्य रूपानं आली बघून नंतर सगळं हुंडा वगैरे राहतं. पण इथं सगळं उलट झालं, कारण ह्याचं कल्याण करायचं होतं. कोणाचं? नारद मुनीचं. नारद मुनीने हाताला बघितलं, पायाला बघितलं, सुंदर रूप झालं. आता हिनं कोणालाच वर्णन करणार म्हणजे कोणाच्याच गळ्यात माळ घालला, कारण त्रिभुवनामध्ये कोण सुंदर असेल तर भगवान महाविष्णू आहेत म्हणले. आणि त्यांचं रूप आपल्याला प्रदान झालं. ते आले आणि जिथं स्वयंवर चालू होतं त्या स्वयंवरामध्ये बसले आणि सगळीकडे त्या राजाची मुलगी माळ घेऊन फिरायला सुरुवात केली. आणि फिरता फिरता नारद मुनीच्या समोर आले. माकडावरी तोंडाच्या मंडन पुढे गेले. आता कसं करावं महाराज? लग्न करायचं तर काय करावं लागते? उगा एवढी मोठी हातभर दाढी, ईदभर मिशा ठेवली तर लग्नात नवरदेव चांगला दिसते का महाराज? दिसत नाही, सुंदर पाहिजे. त्याने म्हटलं हे कुठून आले माकडाने तोंडाचं म्हणलं आणि समोर गेलं. असं म्हणल्याबरोबर ज्या भगवान शंकराने माया सोडली होती त्या मायेच्या पाठीमाग दोन शिवभक्त त्याच्यामध्ये सोडले, रुद्रगण सोडले होते त्या मायेसोबत. काय काय लिहिलं होते बघा, येऊन सांगा. भगवान शंकराने तसं दूध सोडलं होते, ते गुप्त रूपाने होते. ते नारद मुनीच्या बाजूलाच बसले होते. त्यांना असं म्हणल्याबरोबर खुदकून हसायला सुरू केले. कोण? हे गुप्त हे होते ते ब्राह्मणाच्या वेशामध्ये हसायला सुरुवात केले. नारद मुनीला राग आला. राग आल्याच्या नंतर तुम्ही माझी थट्टा करता, मी कोण आहे तुम्हाला माहित आहे का? असं म्हणून त्या दोघांना हिनावलं. हिनावल्याच्या नंतर त्या दोघांनी सांगितलं, म्हणले महाराज आमचा दोष नाही, थोडं आईण्यात जाऊन बघा म्हणले, थोडं आईण्यामध्ये जाऊन बघा म्हणले, आमच्याकडे दोष देऊ नका. आपण निर्मळ असेल तर दुसऱ्याला सांगावं म्हणले. आपण वेगळ्या पद्धतीचे आहात, आम्हाला जर बोलतात आम्ही बोलून घेत नाही असं त्यांनी बोललं. नारद मुनीने काय केलं, पाठीमागे गेले. जात असताना महाविष्णू तिथं आले. एका सुंदर ब्राह्मणाचं रूप धरलं, त्या बाईच्या पुढे उभा टाकलं. बसल्याबरोबर ही जे विश्वमोहिनी होती राजाची मुलगी, ती माळ घेऊन फिरत होती. नवरदेव कोणता आपण वरण करायचा त्या भगवान शिवाच्या म्हणजे विष्णूच्या गळ्यात माळ घातली आणि भगवान विष्णूने तिला घेतलं, गुप्त झालं. ती माया आणि भगवंत होत. नारद मुनीला कळालं नाही. नारद मुनी आईच्या आरशामध्ये जाऊन बघायला सुरुवात झालं. त्यावेळेस सगळं सुंदर शरीर आहे, तोंड मात्र माकडाचे दिले. देणारा कोण आहे? आपला देव आहे. चला म्हणले त्याच्याकडे. आता याला कोणाचंच बरं झालेले बरं वाटणार म्हणले, कधी कोणाचा संसार बरं वाटणार? याला रात्रंदिवस जन भजन करतात, कीर्तन करतात, नामस्मरण करतात, त्याच्यात मागे हात धुवून लागते म्हणले. कोण म्हणलं? नारद मुनी म्हणले. आपल्या भक्ताचं एवढं सुद्धा काम करू नये देवाने. नारद मुनीला राग आला आणि रागाच्या भरामध्ये जाग गेले. कुठं? वैकुंठाला गेले. देवाला सांगितलं, देवा तुला माझं सुख बघा वाटलं नाही म्हणले. तपश्चर्या केली होती मी, रात्रंदिवस तुझं भजन करतो, कीर्तन करतो, पण तुम्ही माझं एक इच्छा पूर्ण करू नये असं म्हणून मी तुम्हाला शाप देतो म्हणले. नारद मुनी रागामध्ये महाविष्णूला शाप दिला. देवा तुम्हालाही या पृथ्वी तलावरती अवतार घ्यावा लागेल आणि अवतार घेऊन ज्यावेळेस तुमचं प्रेम तुमच्या पत्नीवरती जडल, ज्यावेळेस तुमचं चित्त तुमच्या पत्नीवरती जडल, त्यावेळेस तुमची पत्नी तुमच्यापासून दूर होईल. त्याला निमित्त काही लागो पण तुमची पत्नी तुमच्यापासून दूर होईल आणि तुम्ही सुद्धा मी जसं तळमळ केलं लग्नासाठी, मी जसा इतरसाठी तळमळ करत आहे, तुम्हाला सुद्धा दुःख व्हावं लागेल म्हणलं. आणि म्हणल्याच्या नंतर पुन्हा ते दोन पार्षद जे होते भगवान शंकरांनी सोडलेले मायेच्या पाठीमाग, ते सुद्धा वाटत घडले. त्यांना श्राप दिला, तुम्ही पृथ्वी तलावरती ब्राह्मण होशाल आणि ब्राह्मण होऊन सुद्धा तुम्ही ब्राह्मण कुळात जन्मून सुद्धा तुमची वरती राक्षसाची होईल. म्हणून तर रामायण तयार झालं. विठ्ठल आपल्या मनामध्ये घर केलं. तुकाराम महाराजाला सुद्धा कामाने त्रास दिले. महाराज वर्णन तुकाराम महाराजांनी केले. काम नेले चित्त ने दिया
असणारा या कामाचा आणि क्रोधाचा वासनेला जर जिंकायचा असेल तर तुमच्या आमच्या सारख्या माणसाला जिंकणं होईल का महाराज? होणार नाही. मग काय करावं लागेल? भगवंताचं नामस्मरण आपल्याला करावं लागेल, तरच काम जिंकता येते, नाहीतर जिंकता येणार नाही. क्रोध जिंकता येणार नाही. त्या विश्वामित्राने रागाच्या भरात काय काय केलं महाराज? हरिश्चंद्र राजाला केवळ राग असल्यामुळं त्या विश्वामित्राने 60,000 वर्ष तपश्चर्या केली होती, पण क्रोधाला ते जिंकू शकले नाही. अजून त्या पराशर ऋषीने कामाला जिंकू शकलं का महाराज? कामाला जिंकू शकलं नाही. तशा पद्धतीनं मारणार